औरंगाबाद खंडपीठात प्रॅक्टिस करतो. आम्ही इथलेच लाईफ मेंबर आहोत आणि सतत आम्हाला निवडून देण्यात ह्या बारचाच सहभाग आहे. निवडून आल्यावर आमचं कौतुक करणं हे त्यांचंच काम आहे. सगळेच करणार, पण घरचा सत्कार पहिल्यांदा आधी करण्यासाठी अध्यक्ष आणि सेक्रेटरी मुद्दाम दुसराच दिवस निवडला यासाठी की घरचा सत्कार लवकर झाला पाहिजे. त्याबद्दल बादचे अध्यक्ष आहेत त्यांच्या सर्व टीमचे आभार मानतो. एवढं त्याबद्दल. तुमची कितव्यांदा ह्या निवड झालेली आहे आणि या निवडीमागचा उद्देश काय? माझी 5व्यांदा ही निवड झालेली आहे. निवडीमागचा उद्देश ॲडव्होकेट ॲक्ट खाली एक स्टेट लेवल कमिटी असते, तिची 25 जणांची ती कमिटी आहे. ती निवडणुकीने निवडून यायचं असतात. त्यासाठी लढावे लागते, त्यामुळे निवडून यावं लागतं. याच्यामध्ये काही वकिलांसाठी तुम्ही काही काम करणार का? आता वकिलांसाठी काम करण्यासाठीच आम्हाला निवडून दिले आणि ते आम्ही करणार. सत्कारामुळे उत्साह वाढतो आणि उत्साह वाढला की कामाची गती वाढते. नक्कीच. सत्कार हा कौतुक असतो आणि घरचा बारचा सत्कार हा मोठा कौतुक असतो. आपल्याकडून कोणत्या कामांसाठी प्राधान्य देण्यात येईल? वकिलाच्या हिताच्या सर्वच कामाला प्राधान्य देण्यात येईल. सर, आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण काय सांगाल? आजचा हा जो सत्कार समारंभ होता, विशेष करून आमच्या म्हणजे माझा घरचाच सत्कार समारंभ होता. मी या औरंगाबाद खंडपीठाचा औरंगाबाद बार असोसिएशनचा मागील 26 वर्षापासून सदस्य आहे. त्याच्यामुळं हा जो सत्कार आयोजित केला होता आमचे औरंगाबाद खंडपीठाचे अध्यक्षा आदरणीय योगिता थोरात मॅडमांनी आणि त्यांच्या पूर्ण मॅनेजिंग कमिटीने, त्याबद्दल मी त्यांचा अत्यंत ऋणी आहे. हा माझा घरचा कार्यक्रम असल्यामुळे आणि त्यांनी तो लगेचच आम्ही निवडल्यानंतर 2 दिवसाचा आत ऑर्गनाईज केला, त्याबद्दल मी त्यांचे अत्यंत आभारी आहे. आपलं शुभ नाव सांगा सर. माझं नाव ॲडव्होकेट ज्ञानेश्वर सुरेश बागुल. सर समोर प्लीज. थँक्यू. कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले मुख्य सरकारी वकील श्री गिरासे साहेब यांनी आपल्यासाठी वेळ देऊन आवर्जून उपस्थित राहिले. त्यांनी भाषण पण केलं, त्यांचाही या आभार मानतो. आपल्या बारचे ज्येष्ठ सदस्य कदम साहेब, तसेच NL जाधव साहेब, तसेच काळे साहेब